गुड मॉर्निंग एव्हरीवन. माझं नाव आहे प्रणाली प्रकाश दाते. मी आहे तुमची हेल्थ अँड न्यूट्रिशन एक्सपर्ट. झूम मीटिंगच्या माध्यमातून आपण बऱ्याचदा डिसीज अँड डिसऑर्डर्सबद्दल जी आहे इन्फॉर्मेशन घेतलेली आहे. वेस्टेज सप्लिमेंट्सबद्दल आपण इन्फॉर्मेशन घेतलेली आहे. पण आज काळ जो कोविड-19चा काळ चाललेला आहे, ही जी पॅन्डेमिक चाललेली आहे, याच्यामध्ये आपल्या शरीराला हेल्दी ठेवण्यासाठी काही टिप्स आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कुठल्या अशा सप्लिमेंट्स आहेत ज्या वेस्टेजच्या तुम्हाला रेग्युलरली घेणं गरजेचं आहे, कारण या पॅन्डेमिक कंडिशनमध्ये तुम्ही तुमच्या हेल्थला आणि तुमच्या इम्युनिटीला खूप जास्त प्रमाणे स्ट्रॉंग ठेवू शकाल. टिप नंबर 1, तुम्हाला सकाळी उठल्या 1 ग्लास गरम पाणी प्यायचं आहे. त्या गरम पाण्यामध्ये तुम्ही 2-3 थेंब लिंबाचे टाकू शकता आणि त्याच्यासोबत तुम्ही 1 कर्क्युमिनची कॅप्सूलसुद्धा ॲड करू शकता. जर कुणाला लेमनची ॲलर्जी असेल, लिंबाची ॲलर्जी असेल, तर ते लिंबाला स्किप करू शकतात. ओन्ली कर्क्युमिन तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. टिप नंबर 2, तुम्हाला दिवसातून 3 ते 4 वेळा वाफ घेणं फार गरजेचं आहे. कारण की कोरोना व्हायरस हा नाकाच्या मागे असतो, तर त्याच्यापर्यंत पाणी जाऊ शकत नाही. तर आपल्याला स्टीम तिथेपर्यंत पोचवायची आहे. कारण की 70 डिग्री सेल्सिअसला हा जो किटाणू आहे, हा जो व्हायरस आहे, तो किल होऊन जातो, तो मरून जातो. त्याच्यामुळे गरम पाणीही घेणं तितकंच गरजेचं आहे आणि त्याचबरोबर वाफ घेणंही गरजेचं आहे. टिप नंबर 3, तुम्हाला अशा कुठल्या सप्लिमेंट ज्या आहेत त्या रेग्युलरली कन्झ्युम करणं फार जास्त गरजेचं आहे. तर पहिली सप्लिमेंट आहे सीबक्तॉन. सीबक्तॉनमध्ये व्हायटमिन सी आणि झिंकचं प्रमाण खूप छान प्रमाणामध्ये असल्यामुळे आणि त्यांची अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी असल्यामुळे हे तुमच्या इम्युनिटीला स्ट्रॉंग करतात. तर त्याचबरोबर तुमची सेल्युलर हेल्थसुद्धा स्ट्रॉंग करण्यासाठी खूप जास्त मदत करतात. त्यामुळे सीबक्तॉन दिवसातून 2 ते 3 कॅप्सूल कमीत कमी प्रमाणामध्ये तुमच्या बॉडीमध्ये जाणं गरजेचं आहे. दुसरी जी सप्लिमेंट तुम्हाला रेग्युलरली कन्झ्युम करायची आहे ती आहे क्रिल ऑइल. कारण की क्रिल ऑइलमध्ये आहे ओमेगा 3 फॅटी ॲसिड. क्रिल ऑइल जे आहे ते खूप एका इम्पॉर्टंट मेकॅनिझमवरती काम करतं. पहिलं आहे अँटी इन्फ्लामेटरी. आपल्या शरीरामध्ये जे इन्फ्लामेशन होतं त्याला कमी करण्यासाठी सुद्धा मदत करतं आणि त्याचबरोबर आपले जे ब्लड क्लॉट्स असतात त्याच्यामुळे ही कंडिशन क्रिटिकल होऊ शकते. कोरोना पेशंट खूप जास्त क्रिटिकल लेवलला जाऊ शकतं. तर ब्लड क्लॉट्सला सुद्धा कमी करण्यासाठी क्रिल ऑइल जो आहे ती तुमची मदत करतो. तर दिवसातून 2 ते 3 कॅप्सूल क्रिलच्या सुद्धा तुमच्या शरीरामध्ये जाणं फार गरजेचं आहे. तिसरी जी सप्लिमेंट आहे ती आहे प्रोटीन सप्लिमेंट. कारण की प्रोटीन एक असा आहार आहे आपल्या शरीरासाठी जो रेग्युलरली आपल्या बॉडीमध्ये जाणं गरजेचं आहे. पण आपल्या डाएटमध्ये आजकाल प्रोटीनचं प्रमाण फार कमी होत चाललेलं आहे. त्याच्यामुळे एक्सटर्नल वेमध्ये बाहेरच्या रस्त्यामधून आपण वेस्टेज सप्लिमेंट मार्फत प्रोटीन आपल्या शरीरामध्ये पूरक प्रमाणामध्ये घेऊ शकतो. प्रोटीनचं बेसिक काम काय आहे, तर प्रोटीन आपल्या ग्रोथ अँड डेव्हलपमेंटमध्ये काम येतं आणि दुसरं म्हणजे तुमच्या इम्युनिटी, तुमची रोगप्रतिकारक क्षमता जी आहे तिला मजबूत करण्यासाठी मदत करतं. त्यामुळे प्रोटीन जे आहे ते तुम्हाला रेग्युलरली घेणं फार जास्त गरजेचं आहे. चौथी जी सप्लिमेंट आहे ती आहे आणि खूप इम्पॉर्टंट सप्लिमेंट आहे ती आहे एल-आर्जिनाइन. एल-आर्जिनाइन जे आहे नायट्रिक ऑक्साईड प्रोडक्शनसाठी मदत करतं, जे तुमच्या ब्लड सर्क्युलेशनला तर इम्प्रूव्ह करतं, पण जे ब्लड क्लोट्स होतात, ब्लड कॅग्युलेशन होतं ते कमी करण्यासाठी, ब्लड क्लोट कमी करण्यासाठी सुद्धा एल-आर्जिनाइन खूप जास्त मदत करतं. इवन जे रिकव्हरी पेशंट असतात, म्हणजे आफ्टर कोविड जर तुम्ही बघितलं असेल तर पेशंट लवकर रिकवर होत नाही. त्याची जी क्षमता आहे, शारीरिक क्षमता, त्याचं फटीग, त्याची वीकनेस खूप जास्त प्रमाणामध्ये त्याला फील होते. तर या सगळ्या गोष्टींवरती पण तुम्हाला एक सोल्युशन देण्यासाठी एल-आर्जिनाइन तुमची इथे मदत करतं. नाऊ लास्ट बट व्हेरी इम्पॉर्टंट दॅट इज रेस्पो केअर. खूप जास्त इम्पॉर्टंट आहे कारण की रेस्पो केअरमध्ये आहे गिलॉय, दशमूलकोत, कणकारी, नीम आहे. इवन त्याच्यामध्ये अशा काही गोष्टी आहेत जे एक्सपेक्टोरंट प्रॉपर्टी देतात. फॉर एक्झाम्पल काळी मिरी ज्याला आपण म्हणतो. तर या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ते ब्रॉन्कोडायलेटरी इफेक्ट देतात तुम्हाला, म्हणजे श्वास घेताना तुम्हाला काही अडचण येऊ नये म्हणून तुम्हाला मदत करतात. दुसरा इन्फ्लामेशन कमी करतात आणि तुमच्या श्वासनलिकेला हेल्दी ठेवण्यासाठी खूप जास्त प्रमाणामध्ये मदत करतात आणि तुमच्या शरीरातला जो कफ आहे, कोल्ड आहे, जो तुम्हाला खूप जास्त इन्फेक्शन क्रिएट करतो, तर त्याला एक्सपेल आउट म्हणजे शरीरातून बाहेर काढण्यासाठी सुद्धा फार प्रमाणामध्ये मदत करतात.
चौथा पॉईंट जो तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे तो म्हणजे ब्रीदिंग एक्सरसाइज. म्हणजे आपण गरम पाणी प्यायलो, आपण स्टीमिंगसुद्धा घेतली, सप्लिमेंट रेग्युलरली घेतो आहे. पण चौथी इम्पॉर्टंट स्टेप ब्रीदिंग एक्सरसाइज. तर तुम्हाला इन्हेलेशन आणि एक्झेलेशन करायचं आहे. तुम्ही कपालभाती करू शकता किंवा ब्रीदिंग एक्सरसाइज जर तुम्हाला अजून प्रमाणामध्ये माहिती असेल किंवा ट्रेनरला व्हिजिट करून त्यांच्याशी कन्सल्ट करून ब्रीदिंग एक्सरसाइज रेग्युलरली 45 मिनिट्स तरी कमीत कमी 45 मिनिट होणं फार जास्त गरजेचं आहे. त्यामुळे ब्रीदिंग एक्सरसाइज, पाणी गरम पिया, स्टीम व्यवस्थित घेत राहा, सप्लिमेंट पुरेपूर घेत राहा आणि अशाच पद्धतीने तुमच्या शरीराची काळजी घ्या, कुटुंबाची काळजी घ्या, प्रिकॉशन्स घ्या आणि हा व्हिडिओ प्रत्येक जणापर्यंत जाईल याची काळजी घ्या. सगळ्यांसोबत शेअर करा आणि या टिप्सचा तुम्ही फायदा घेऊन तुमच्या या पॅन्डेमिकला व्यवस्थितपणे डील करा. सो थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे अँड विश यू वेल्थ.